त्वरित रद्द करावी, लोकांची फसवणूक करू नये आणि हे जे काही हमीपत्र मागत आहेत ते हमीपत्र देखील काढून टाकावं, कारण हेच लोक आहेत जे ट्रान्झिटमध्ये राहतात, जे तुम्ही बीडीडीतून त्यांना शिफ्ट केलं होतं. मग तुम्ही ह्यांनाच जर घरं देणार असाल आणि तुमच्या ट्रान्झिटमध्ये जर 2.5 वर्ष राहत असतील, मग तुम्हाला माहिती नाही की हेच लोक आहेत. करारनामा जो मागत आहेत त्याच्यावर देखील ॲड्रेसचे खूप घोळ झालेले आहेत, जे ताबापत्र देत आहेत. आता मला काही लोक सांगत होते की महिलांचं नाव असेल तर स्वतःचं नाव वेगळं, मग मिस्टरांचं नाव काहीतरी भलतंच दिलेलं आहे, आडनाव काहीतरी वेगळं दिलेलं आहे. जणू काय हे मतदार यादीच बनवत आहेत असं वाटायला लागलेलं आहे, फेक वोटर्सची. पण मुद्दा हाच आहे की चावी वाटपासाठी सिंगल विंडो सिस्टीम करावी, सोपी करावी, चाव्या लगेच देण्यात याव्या, जेणेकरून त्यांना घरातलं जे काम आहे ते सुरू करता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता जे नवीन घरात गेलेले आहेत काही ठराविक लोक, त्यांनी गृहप्रवेश केलेला आहे, त्यांच्याकडून मला सांगण्यात आलेलं आहे की अजूनही CCTV कॅमेरे सुरू झालेले नाही आहेत, रेफ्युज एरियाचं काही ठिकाणी दारं बंद आहेत. आणि मुळात आत्ता जो गोंधळ माढाकडून होत आहे तो मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः लक्ष घालून, कारण त्यांच्या हस्ते ही चावी वाटप झालेलं आहे, कुठे अशी गंमत व्हायला नको की चावी वाटप पुठ्ठ्याचं झालं आणि पुढे घरच मिळाली नाही. तर म्हणून आज आवर्जून मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना विनंती करत आहे, म्हाडाला देखील सांगत आहे की जे काही तुम्ही पूर्ण ही प्रोसेस लावलेली, लांबण लावलेलं चावी वाटपासाठी ते रद्द करून ही 15 दिवसाची अट एकतर रद्द करा, लोकांच्या सोयीसुविधा बघा. आणि दुसरं म्हणजे तुम्ही जे सांगताय की तुमचं आता ॲफिडेव्हिट द्या की तुम्ही हेच आहात, की तुम्हाला हे घर मिळालेलं आहे. अहो तुमच्या ट्रान्झिटमध्ये 2.5 वर्ष लोक राहत आहेत, मग कोणाला ठेवलेलं तिथं तुम्ही? तर हे सगळं पाहूनच पुढची प्रक्रिया व्हावी. हा जो घोळ आहे तो सर्वांच्या बाबतीत जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत. आता आहेत किती? 550 लोक आहेत. 550 लोकांमध्ये तुम्ही हा घोळ घालत असाल तर म्हाडा म्हणून यंत्रणा कशी चालली?